नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आपण आज माझ्या आत्याकडे चाललो आहोत. आम्ही आत्याचे पित्र आहेत. हे बघा आमचं गाव आले. हे मुक्ताबाईचं मंदिर आहे व इकडे जे आहे ते ग्रामपंचायत आहे आमची. वर इथे पाहू शकता तुम्ही. आणि हे समोर जो रोड चालला आहे तो आमच्या एका पट्टात जातो. त्याला दुर्गुडपट असं म्हणतात. तिकडे जातो आणि तुम्ही हे पाहू शकता सर्व हिरवळच आहे आमच्या गावात. कारण पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, आमच्या गावात हिरवळच राहते कायम. खूप असं बागायतदार गाव आहे आमचं. आणि हा रोड जातो इकडे पिंपळवंडीला. हा रोड जातो. हा आमच्या गावाचा लास्ट रोड आहे. म्हणजे गाव संपतं तर मधून हा रोड आहे. हे पाऊतक्याचं मंदिर आहे. इथं केळी लावलेले आहेत. पप्पा दाखवत आहे केळी. आणि इकडे बघा ऊस लावलं आहे. हे पूर्ण जे क्षेत्र दाखवलं आहे मी तुम्हाला, तर ते ना पूर्ण बिबट्यांचं क्षेत्र आहे. इथे बिबट्या येत राहतात पूर्ण सारखे. आणि इथे पिंजराही लावला होता खूप वेळा. हे बघा हिरवळ आहे पूर्ण. हे बघा रात्रीही खूप पाऊस पडून गेला आहे. आणि हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे. आभाळ काळं झालेलं आहे. उजेड दिसतोय तो कॅमेरामुळे जास्त, म्हणजे कॅमेरामुळे उजेड दिसतोय, पण रिअलमध्ये एवढा उजेड नव्हता. आणि खूप म्हणजे ढग साठले होते खूपच. आणि पाऊस यायची खूपच शक्यता होती. हे जे चाललेलं आहे आम्ही ह्या रोडनी, त्या रोडनी बघा बिबटे येत राहतात. त्यामुळं जे लोकांनी घरं जे बांधलेले आहेत ना ते पूर्ण पॅक बांधले, जेणेकरून ना बिबट्या कुठून येऊ शकणार नाही असे घरं बांधलेले आहेत इथे. मोठमोठे बंगले आहेत ह्या रोडला. गावात जेवढे बंगले नाही तेवढे ह्या रोडला बंगले आहेत आमचे. इथे डेअरी आहे, डेअरी गेली आहे. तर बघा आमचा हा जो जुन्नर पट्टा आहे ना तो बिबट्यांसाठी ओळखला जातोच. पण त्यानंतर आता हे बघा हे आले पिंपळवंडी गाव. तर हे पिंपळवंडी गाव आहे. इथं मळगंगा माता खूप प्रसिद्ध आहे. ते कुलदैवत आहे या गावाचं पिंपळवंडी. इथेच आमची आत्या हे राहते पिंपळवंडी गावात. तर हे बघा हे हॉस्पिटल आहे. आणि ह्याच रोडने आमच्या आत्याकडे आम्हाला जायला लागतं. रोड खूपच खराब झाला होता पावसामुळे. आणि हे जे तुम्ही पाहताय ना रोड, त्यावरही सारखे बिबटे येत राहतात. म्हणजे भीती वाटते खूप जायला यायला. आणि पण काय करू नाही शकत आपण, कारण बिबटे हे खूपच येत राहतात. काही कोण करत नाही इथं. रोड खूप खराबच झालेत. आणि पुढून इथे एक बाबा येत आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा आता हे पाणी बघा तुम्ही, किती पाणी साठले, किती खड्डे साठले ते. आणि हे जे आहे तो पाट आहे. पाटाला सुद्धा पाणी राहिलेलं नाही, थोडंच पाणी आहे. पाटाला देखील पाणी नाही राहिलेलं. तर हे बघा रोड पण किती खराब झालं आहे. सगळे चिखल वगैरे झालं आहे. हा तरी ठीक आहे रोड, पण दुसरीकडचा ना तो तर खूपच चिखल आहे. म्हणजे ना तिकडून कोण जातच नाही. गाडी एवढी स्लीप होऊ शकते ना त्या रोडनी. हे बघा आम्ही आता पोचलेलो आहोत आत्याकडं. हे बघा आत्याचा रोड हा घराकडे जाण्याचा रोड आहे. इथे काय नाही तसं, आपण जाऊ शकतो, जायला जागा आहे. तर आपण आता जाऊया आत्याच्या घरी आणि मस्त जेवूया, जेवण करणार. हे बघा हिरवळ बघा तुम्ही, हिरवळ पाहू शकता. इथे पुढे हे लावले कॉलीफ्लावर. तर आता बघा आम्ही आत्याकडून जेवून निघलेलो आहे. सगळं काम बिम उरकून मस्त. आता ह्या रोडनी आपण जाणार. खड्डे बघा तुम्ही पाहू शकते तर. आणि ह्या रोडनी, हा रोड जो आहे तो हायवे आहे. कोणता हायवे तो माहिती का? नाशिक पुणे हायवे आहे. हा सर्वात मोठा नाशिक पुणे हायवे आहे. व पुढे आळेफाटा आहे. हे जुन्नर तालुक्यातच येतं सगळं. गाड्या पण भरपूर आहे. ह्या ज्या रोडला आहे ते हॉटेल पण भरपूर आहेत. आता बघा हा जो आहे तो पुणे नाशिक हायवे आहे. इकडे पुणे आहे आणि इकडे नाशिक आहे. हे बघा हा आलेला आहे आपला चाळकवाडीचा आमचा टोल नाका. व पुढे आळेफाटा आहे. हा टोल नाका क्रॉस केला की तुम्हाला आळेफाटा भेटेल. तर हे बघा व्ह्यू पाहू शकता तुम्ही, म्हणजे किती सुंदर दिसत आहे. हे ढग वगैरे, आकाश, निसर्ग किती सुंदर दिसत आहे. म्हणजे सिरियसली हे पाहण्यासाठी लोक इथे येतात.
किती छान दिसत आहे हा व्ह्यू. हे बघा, हा आपण आळेफाट्याच्या रोडला आलेलो आहोत. आता इथे वर्दळ चालू होईल पुढे. व्ह्यू खूप छान आहे. आता आपण जाऊया आळेफाट्यावर. आम्ही आत्ताच्या इथे एवढं जेवलो ना पित्राचं, पूर्ण आम्हाला आता सुस्ती आली होती. ही शिवशाही बस तुम्ही पाहू शकता, जय शिवराय. हा जो आहे तो पेट्रोल पंप आलेला आहे. तरी पण आम्ही निघलो आणि आम्हाला पुढे काम होतं, म्हणजे आळेफाट्यात आम्हाला भाजीपाला घ्यायचा होता. आणि कारण ना आमच्या घरी पाहुणे येणार होते. माझ्या दुसऱ्या आत्या येणार होत्या, आत्या मामा आणि त्यांची मुलगी येणार होती. ते माझे ते भेटायला आई येणार होते ना, माझ्या आत्याने ते एका काकांना. सो त्यामुळे ते आमच्याकडं पण येणार होते. हे आपला आळेफाटा. आता इथे पुढे भाजी मंडई आहे. भाजी मार्केटमध्ये आम्ही जाणार आहोत आणि तिथून आम्हाला थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे. आणि हे बघा, भाजी मंडई आलेली. तुम्हाला भाजी मंडई पाहू शकता तुम्ही. इथे तुम्हाला ताजा भाजीपाला हा नेहमीच मिळत राहील. ही कधीच भाजी मंडई बंद नसते. ही पूर्ण 9-10 वाजेपर्यंत ही भाजी मार्केट चालू असतं आमचं आळेफाट्यावरचं. तुम्ही इथे बघा, एकदम म्हणजे या आजी बसलेल्या आहेत भाजी विकायला. खूप छान भाजीपाला असतो इथे, ताजा एकदम. मग आम्ही उतरलो. मी दूध आणायला गेले आणि आईला म्हणलं तू भाजी घे. मग मी दूध आणून परत भाजी घ्यायला आले. आजींशी थोडं बोललो आम्ही. आजींना थोडं विचारलं कुठून येत, काय येत, नाव वगैरे. आजींना नाव वगैरे विचारलं आणि मग पुढे गेलो. आणि पुढे जाऊन आता आम्ही आमच्या रोडला लागलेलो आहोत. आमचं जे गाव आहे त्या रोडला आम्ही लागलेलो आहोत. तर समोर आहे ना हा रोड, आणि हा रोड जो आहे ना तो नगर कल्याण हायवे आहे. तर हा व्लॉग इथे सेंड करू. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच. आत्ताच जस्ट